हॅलो चिल्ड्रन. मुलांनो, आपण मागील तासाला दुसरा उकार म्हणजे दीर्घ उकार शिकलो. उ. कोणता उ? दुसरा उ, मोठा उ. हा स्वर कोणत्याही व्यंजनामध्ये किंवा अक्षरामध्ये मिसळला गेला किंवा ॲड केला की त्या अक्षराला दुसरा उकार येतो. मग आज आपण दुसरा उकार असणारे शब्दवाचन व लेखन करणार आहोत. प्रथम आपण या शब्दांचं वाचन करणार आहोत आणि त्यानंतर हे सगळे शब्द आपण आपल्या मराठीच्या नोटबुकमध्ये लिहिणार आहोत. तुमच्या लक्षात आलं असेल की दुसरा उकार म्हणजे काय? तर दीर्घ उकार म्हणजे दुसरा उ आणि पहिला उ म्हणजे ऱ्हस्व उकार, पहिला उकार. आपण पहिला आणि दुसरा उकार असे दोन्ही उकार आत्तापर्यंत शिकलो आहोत. मग आता आपण या दुसऱ्या उकाराचे शब्द पाहणार आहोत. मग चला प्रथम आपण हे शब्द पाहूयात. आपला पहिला शब्द आहे ऊस. आता ऊस या शब्दामध्ये मला सांगा कोणती दोन अक्षरं आली आहेत? उ म्हणजे दुसरा उ आणि स. मग हा जो दुसरा उ आहे म्हणजेच तो काय आहे? दुसरा उकार, दीर्घ स्वर, हो ना. पुढचा शब्द आहे तूप. तला दुसरा उकार तू, प, तूप. तूर, दूध, धूप, धूर, धूळ, पूर, पूल, फूल, भूक. भला दुसरा उकार भूक, भूक. मूग. पुढचा शब्द आहे रूप, रूळ. आता हे दोन्ही शब्द पहा लिहिताना रू जो आहे त्या रूला उकार नेमका कुठे दिला आहे हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर दला दुसरा उकार दूर, सून, चूल, चूक, वायू. आता या शब्दामध्ये पहा कोणत्या अक्षराला उकार आहे? दुसऱ्या, यला, वायू. लाडू, नाचू, रामू, शूर, कडू, खडू, हसू, गहू, सूर, जून, सूर्य. आता या शब्दामध्ये यवरती काय दिले मुलांनो? रफार. चला दुसरा उकार सू आणि यवरती रफार. त्या रफाराचा उच्चार र असा होतो, सूर्य. काजू, झाडू. आता आपण 3 अक्षरी शब्द पाहूयात. कापूस. या शब्दामध्ये कोणत्या अक्षराला दुसरा उकार आलेला आहे? तर पला, कापूस. माणूस. नंतर लाकूड, लसूण, डमरू. तर डमरू या शब्दामध्ये पण पहा की दुसरा उकार कोणत्या अक्षराला आलाय? रला, रू, डमरू. तराजू, कुलूप. आता कुलूप या शब्दामध्ये कला कोणता उकार आहे? पहिला आणि लला दुसरा, कुलूप. नाजूक, मजूर,
सूचना, पाहून, रुमाल, यामध्ये रला दुसरा उकार आहे, रुमाल. शरयू, दुसरा. हे झाले 3 अक्षरी शब्द. आता आपण 4 अक्षरी शब्द पाहूयात. भरपूर, याच्यामध्ये प या अक्षराला दुसरा उकार आहे. मजकूर, समजून, उकळून, आलटून, पालटून. आलटून, पालटून या शब्दांमध्ये कोणत्या अक्षराला दुसरा उकार आहे? ट, टू. आलटून, पालटून. उचलून. मुलांनो, आपण 2 अक्षरी, 3 अक्षरी आणि 4 अक्षरी दुसरा उकार असणारे शब्द पाहिले. आता हे शब्द आपण आपल्या मराठीच्या नोटबुकमध्ये लिहिणार आहोत. तर सगळ्यांनी मराठीची नोटबुक काढायची आहे आणि माझ्याबरोबर हे सगळे शब्द नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत. ओके? काढली सगळ्यांनी मराठीची नोटबुक? रेड लाईनच्या वरती CW असं हेडिंग द्या. या ठिकाणी डेट लिहा. सगळ्यांनी माझ्याबरोबर नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. रेड लाईनच्या खाली काय हेडिंग येईल? आज आपण काय शिकलो मुलांनो? दुसऱ्या उकाराचे शब्द. दुसऱ्या उकाराचे शब्द. लिहा. दुसऱ्या उकाराचे शब्द लिहा. लिहिलं हेडिंग सगळ्यांनी? आपला पहिला शब्द आहे ऊस. ऊ स, ऊस. आता ऊस. ऊस या शब्दाला तुम्ही म्हणताल की टीचर इथे उकार नाही आहे, पण हा ऊ म्हणजेच दुसरा उकार. हा ऊ काय आहे? तर स्वर आहे. तूप. तला दुसरा उकार तूप. दूध. दला दुसरा उकार दूध. लिहिताय ना सगळे माझ्याबरोबर? फूल. फला दुसरा उकार फूल. आणि फुले, ज्यावेळेस हा शब्द लिहितो आपण त्यावेळेस फला पहिला उकार येतो आणि फक्त फूल शब्द लिहिताना फला दुसरा उकार येतो. रूप. रला दुसरा उकार रूप. रचा उकार व्यवस्थित द्यायचा आहे सगळ्यांनी. लाडू. लाडू. डला दुसरा उकार लाडू. काजू. काजू. झाडू. झाडू. डला दुसरा उकार. सूर्य. सूर्यमधल्या सला नेहमी दुसरा उकार येतो, सूर्य. आणि यवरती रफा, सूर्य. आता आपण 3 अक्षरी शब्द लिहूयात. कापूस. कापूस. पला दुसरा उकार कापूस. माणूस. माणूस. लसूण. लसूण. सला
दुसरा उकार आणि न बाणाचा, लसूण. तराजू, तराजू, तराजू. ओके. आता 4 अक्षरी शब्द लिहूयात. भरपूर, पला दुसरा उकार भरपूर. मजकूर, कला दुसरा उकार मजकूर. समजून, समजून. ओके. हे झाले आपले दुसऱ्या उकाराचे शब्द. 2 अक्षरी, 3 अक्षरी आणि 4 अक्षरी. ठीक आहे. आता हेच शब्द अजून 2 वेळा म्हणजे 2 टाइम तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत या पद्धतीने. मी एक शब्द लिहून दाखवते. बाकीचे सगळे शब्द तुम्ही या ठिकाणी लिहायचे आहेत. ठीक आहे. हे सगळे शब्द या पद्धतीने लिहायचे आहेत. आता आपण या शब्दांचं वाचन करणार आहोत. सगळ्यांनी नोटबुकमध्ये लिहिलेत ना? हो की नाही? ओके. मग चला आपण आता हे शब्द वाचूयात. प्रत्येक शब्दावरती बोट ठेवायचं आहे आणि माझ्याबरोबर तो शब्द तुम्ही वाचायचा आहे. ऊस, तूप, तला दुसरा उकार तूप. दूध, दला दुसरा उकार दूध. फूल, फला दुसरा उकार फूल. मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की फूल हा शब्द लिहिताना फला दुसरा उकार येतो आणि फुले म्हणजे लला जेव्हा आपण मात्रा देतो त्यावेळेस त्या फला पहिला उकार येतो. फूल नंतर रूप. या रचा उकार पहा कसा दिलाय, रूप. लाडू, काजू, झाडू. सूर्य, सला दुसरा उकार आणि य वरती रफार, सूर्य. आता 3 अक्षरी शब्द. कापूस, इथे कोणत्या अक्षराला दुसरा उकार आहे? प, कापूस. माणूस, न बाणाचा आणि याला दुसरा उकार आहे, माणूस, माणूस. लसूण, तराजू. 4 अक्षरी शब्द. भरपूर, भरपूर. या पला दुसरा उकार भरपूर. मजकूर, कला दुसरा उकार मजकूर. समजून, जला दुसरा उकार समजून. आता हे काय झाले आपले दुसऱ्या उकाराचे शब्द. हे झाले CW. या ठिकाणी हे सगळे शब्द तुम्ही 2 टाइम या पद्धतीने लिहायचे आहेत. आणि आता पुढच्या पेजवरती हेडिंग द्यायचं आहे HW. दुसऱ्या उकाराचे शब्द लिहा. आणि सेम असेच शब्द किंवा हेच शब्द जरी लिहिले HWला तरी चालतील किंवा अजून नवीन शब्द तुम्हाला माहिती असतील तेही लिहिले तरीसुद्धा चालतील. पुढच्या पेजवरती हेडिंग द्या HW. दुसऱ्या उकाराचे शब्द लिहा. लिहिलं सगळ्यांनी हेडिंग? दुसऱ्या उकाराचे शब्द लिहा. या ठिकाणी सेम किती वेळा लिहायचे आहेत तुम्हाला शब्द? 3 टाइम. 1, 2 and 3 टाइम. ओके. आणि रफ नोटबुकमध्ये या सगळ्या शब्दांचा सराव करायचा आहे. पुन्हा पुन्हा ते वाचायचे आहेत आणि लिहून काढायचे आहेत. ओके. थँक्यू.